नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत. तर या ब्लाऊजची जी काही कटिंग आहे आपण ह्या अगोदरच्या भागामध्ये बघितलेली आहे. त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इथे दिलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता इथे आपण हे जे काही कालच्या भागामध्ये कटिंग केलेलं आहे ब्लाऊज, तर त्या ब्लाऊजचा इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक. तर हे तुम्ही पाहू शकता, हे सगळे मी जे अस्तर आहे ते इथे जॉईंट करून घेतलेले आहे मेन फॅब्रिकला. तर हा आपला फ्रंटचा पॅटर्न आहे. त्यानंतर हे साईडचे प्रिन्सेस पॅटर्न, तर हे सुद्धा आपण जॉईंट करून घेतलंय. तर बरोबर आपण 5 इंचाचा अंतर सोडून हा संपूर्ण कपडा जो आहे जॉईंट करून घेतलाय. त्यानंतर हा आहे आपला पाठीचा भाग. तर पाठीचा भाग सुद्धा मी ॲज इट इज आहे त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकवरती ठेवून घेतलेला आहे आणि अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. तर इथे खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, मी फक्त इथे शिलाई मारलेली आहे. तर पाठीचा भाग मी इथे उलटवून घेतलेला नाहीये, तर याला आपण पट्टी लावणार आहोत. त्यामुळे फक्त कपडा मी वरतून ठेवलेला आहे अस्तरचा आणि शिलाई मारून घेतलेली आहे. इथे गळ्याचा जो भाग आहे, ज्यांनी आपला कटिंगचा व्हिडिओ बघितलेला आहे तर त्यांना इथे तुम्ही पाहिलं असेल, त्यांना ही गोष्ट समजेल की आपण हा जो गळा आहे अर्धा दिसतोय, तर हा आपण कटिंग करतानाच ड्रॉ केलेला आहे. तर आता अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर जेव्हा आपण गळा टाकणार आहोत, म्हणजेच गळ्यावरती शिलाई मारणार, तेव्हा ही हे जे काही गळ्याचा आकार आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत. त्यानंतर हा जो काही बाहीचा भाग आहे, तर हा बाहीचा भाग मी अजून जॉईंट केलेला नाहीये. त्याला आपण जसं नेहमी उलटवून जॉईंट करतो त्याच पद्धतीने हा आपण जॉईंट करणार आहोत. सगळ्यात अगोदर आता आपण तो फ्रंटचा भाग इथे शिवून घेतोय. तर त्यासाठी एक जो काही फ्रंटचा भाग आहे तो आपण साईडला ठेवून देऊयात. तर अस्तर जॉईंट करताना नेहमी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नेहमी आपला फ्रंटचा आणि साईडचा पार्ट जो काही आहे तो व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजेच ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला पार्ट जे आहे ते जॉईंट करायला घ्यायचे, जेणेकरून जे काही आपले अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा आहे ते दोन्ही पॅटर्न आपले एका साईडचेच तयार होत नाहीत. ते तुम्ही पाहू शकता, दोन्ही साईडचे इथे पॅटर्न मी ठेवून घेतलेत आणि ते दोन्ही पण बरोबर आहे याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतरच आपले इथे जॉईंट करायला घ्यायचे. तर इथे मी एक साईड जो आहे तो इथे साईडला ठेवून दिलेला आहे. आता इथे आपल्याला हा जो काही फ्रंटचा पॅटर्न आहे, तर प्रिन्सेसचा पॅटर्न आपल्या फ्रंटच्या पॅटर्नवरती उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि इथून आपला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. आता शिलाई मारताना आपला 5 इंच अंतर गॅप ठेवून शिलाई मारायची आहे, कारण आपण जेव्हा हा फ्रंटचा पॅटर्न इथे कटिंग केलेला आहे तर तेव्हा फ्रंटच्या पॅटर्नमध्ये आपण अर्धा इंच जे आहे ते टक्सच्या जॉईंटसाठी वाढवलेलं असतं. तर त्यामुळे जर अर्धा इंचापेक्षा आपण जास्त शिलाई मारली तर इथे आपल्या फिटिंगच्या बाजूला कपडा कमी पडतो. जर 5 इंचापेक्षा कमी शिलाई मारली तर आपले हे जे काही जॉईंटच्या नंतर धागे असतात तर ते धागे निघू शकतात आणि कपडा सुद्धा इथे ओढल्यासारखा होतो. त्यामुळे 5 इंचापर्यंत आपण शिलाई इथे मारायची आहे. त्यानंतर एक गोष्ट नक्की सांगेल की हे जो काही भाग आहे आपला प्रिन्सेसचा टक्स आपण इथे टाकलेला आहे, तर प्रिन्सेसचा हा टक्स आणि त्यानंतर हा जो काही प्रिन्सेसचा पार्ट आहे साईडचा पार्ट, तर हा गोल पार्ट, हे दोन्ही पॅटर्न आपण मोजून इथे टाकलेले आहे. त्यामुळे इथे एक खालीवर होण्याची शक्यता जी आहे ती खूपच कमी असते. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. जर तुम्हाला हा पॅटर्न खालीवर झाल्यासारखा वाटला तर पुन्हा उसवून तुम्ही हा जो काही पॅटर्न आहे पुन्हा इथे जॉईंट करायचा आहे. पण शक्यतो हा जो काही पॅटर्न आहे तो कमी जास्त इथे होणार नाहीये. तर चला आता आपण जॉईंट करायला घेऊयात. तर इथे मी हा पॅटर्न जो आहे इथे उलटा ठेवलाय आणि आता जॉईंट करून घेते. तर आता हा पॅटर्न जॉईंट करताना आपण 1 ते 2 इंच इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथून पाहू शकता, इथे टोकापासून आपण शिलाई मारून घेतली आहे इथपर्यंत. 2 ते 2.5 म्हणजे 1-2 इंचापर्यंत आपण खाली घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आता हे जे काही टोक आहेत आपले प्रिन्सेसचे, तर हे दोन्ही टोक आपल्याला इथे जोडून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण या पूर्ण गोल आकारावरती शिलाई मारतो तर हा टक्स जो आहे आपला इथे कमी जास्त होणार नाहीये.
तर हा दोन्ही जे भाग आहेत, हे दोन्ही जे भाग आहेत ते आपण मोजून घेतलेले आहेत, पण प्रिन्सेसच्या एकाच भागाला इथे गोल आकार आहे, त्यामुळे कपडा जो आहे एका साईडला ओढला जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा जो कपडा आहे तो खालीवर होऊ शकतो. म्हणून आपण हा कपडा इथे एका साईडने, हे बघा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे जॉईंट करते. अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट मी पकडून घेतलेत. आता इथे आपल्याला इथे मी 3 ते 4 इंचापर्यंत जुळवून घेतलेत सरळ. त्यानंतर आता आपल्याला हे इथेच धरायचे बरोबर दाबून, आणि त्यानंतर शिलाई मारायला सुरुवात करायची. शिलाई मारताना आपल्याला जो काही आपला प्रिन्सेसचा गोल आकार आपण दिलेला आहे, तर तो आकार सुद्धा इथे ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने आपला हा कपडा जॉईंट करायचा आहे. कपडा जॉईंट करताना त्या कपड्याला कुठे चुनी पडणार नाही याची सुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण पॅटर्न जो आहे आपण इथे जॉईंट करून घेतला आहे. तर बरोबर इथे तंतोतंत आपला हा जॉईंट होतो. कदाचित 1 इंच खालीवर इथे होऊ शकतो, पण शक्यतो होत नाही. आणि पफसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता, जो काही आपला पफ आहे ते ब्लाऊजचा तो कशा पद्धतीने इथे तयार होतो. तर सिल्कचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथे हा खालीवर होते. मी इथे खालून पॅड ठेवून दाखवते कशा पद्धतीने हा ब्लाऊज इथे तयार झालाय. तर इथे तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊजचा पफ जो आहे बरोबर आपल्या छातीच्या इथे गोल शेपमध्ये हा तयार होतो. इथे हा जो काही पार्ट आहे आपला फिटिंगचा आहे, तिथे सुद्धा हा भाग उचकल्यासारखा होत नाही, वरती तरंगत नाहीये. खालती पण इथे तुम्ही पाहू शकता हा बरोबर आपला बेल्टचा भाग येतो, तर इथे सुद्धा हा बरोबर प्लेन इथे फ्लॅट येतोय. त्यानंतर हा सुद्धा आपला जो काही हुक लूकच्या पट्टीचा भाग आहे तो सुद्धा इथे बरोबर फ्लॅट आहे, आणि त्यानंतर हा गळ्याचा भाग सुद्धा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही पफ आहे जो तयार झालेला आहे, तर तो बरोबर फक्त आपल्या इथे सेंटरलाच फुगतोय. हा जो काही भाग आहे आपण शिलाई मारलेला त्याला पुन्हा एकदा आता मी डबल शिलाई मारून घेते. डबल शिलाई मारल्यानंतर जो काही आपला हा गोल शेप आहे आतल्या बाजूने, तर त्याला आपल्याला नॉच मारून घ्यायचे आहे. तर जॉईंट करून झाल्यानंतर हा जो काही आपण इथे खालच्या साईडला शेप आहे, इथे तुम्ही पाहू शकता हा जो शेप आहे आपण इथे सरळ लाईन मारून नंतर प्रिन्सेसचा शेप इथे काढला होता. त्याच्याने पेपर कटिंग पाहिलेली आहे त्यांना हे बरोबर लक्षात येईल की हा इथे आपण 1.5 ते 2 इंचावरती सरळ शिलाई मारलेली होती. त्यानंतर हा जो काही प्रिन्सेसचा भाग आहे आपला गोल शेपमध्ये, त्याला आपण व्यवस्थित टक्स इथे नॉचेस इथे मारून घ्यायचे आहेत. आता नॉच मारल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा पफ ठेवून मी तुम्हाला दाखवते की हा पफ आपला कशा पद्धतीने होतोय. ओके, ते तुम्ही पाहू शकता इथे ब्लाऊजची जी काही हाईट आहे ती सुद्धा इथे जास्त आहे. 15 इंचाचा हा ब्लाऊज आहे आणि कटिंग करताना हा आपला 16.5 इंच आहे. तर सेम याच पद्धतीने मी दुसरा पॅटर्न सुद्धा तयार करून घेते. तर आता हे दोन्ही पॅटर्न जे आहे ते आपले जॉईंट करून झालेत. यानंतर आता फिनिशिंगसाठी आपल्या याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. तर दाबटीप मारताना ही जी काही आपली जॉईंटची शिलाई आहे ती आपण एका साईडला इथे करून घ्यायची आहे, किंवा ही जी शिलाई आहे तुम्ही इथे प्रेस करून घेऊ शकता, आणि दोन्ही शिलाई जी आहे ती इथे दोन्ही बाजूला अशी पसरवून घ्यायची आणि त्याच्यावरती इस्त्री मारून घ्यायची आहे. तर इथे शक्यतो मी एका साईडला जॉईंट करून घेते. तर आता ती शिलाई मारून झालेली आहे. यानंतर आता आपण दुसरा पार्ट इथे तयार करतोय. यानंतर आता मी इथे बॅक साईड घेतली आहे. बॅक साईड आपली ऑलरेडी इथे जॉईंट करून झालेली आहे. तर जो गळा आपण अगोदर आखलेला आहे त्याच्यावरतीच मी पुन्हा एकदा चॉकनी डार्क करून घेतलं, आणि तोच आपल्याला समोरून फक्त कपडा मुडपवून घ्यायचा आहे, आणि हा जो डार्क केलेला गळा आहे तो दुसऱ्या साईडला आपल्या इथे छापून घ्यायचा आहे. तर इथे आपलं गळ्याचं जे मार्किंग आहे ते रेडी झालंय. इथे तुम्ही ट्रेसिंग व्हीलचा सुद्धा वापर करू शकता. आता याच गळ्यावरती आपण शिलाई मारून घेऊयात. तर आता इथे संपूर्ण गळ्यावरती आपण शिलाई मारून घेतली आहे. 5 इंच अंतर सोडायचं आहे आणि सगळा कपडा आपण इथे आतल्या साईडचा कट करून टाकायचा आहे. कपडा कट करण्याच्या अगोदर संपूर्ण पॅटर्न जो आहे तो आपल्या इथे उलटा करून घ्यायचा आहे.
पॅटर्नच्या साईडने हा जो काही आपला मेन पाठीचा भाग आहे, तर या भागाला कुठेही आपला झोळ पडलेला नाही याची आपल्याला खात्री करायची आहे. आणि त्याच्यानंतरच हा आतला कपडा आपल्या इथे कट करायचा आहे. म्हणजे आपला बॅक साईडचा जो पॅटर्न आहे इथे तयार होणार आहे. तर आता इथे टक्स मारताना हा जो काही कपडा आहे, तुम्ही टक्स जर मार्किंग केलेला असेल तर डायरेक्ट टक्सच्या मार्किंगवरती तुम्ही इथे शिलाई मारून घ्या. नसेल केलेलं तर काय करायचं आपला, हा जो काही शोल्डरचा भाग आहे तो व्यवस्थित आपल्या इथे सरळ धरायचा आहे. शोल्डरमध्ये मूड पाहिजे आणि त्यानंतर व्यवस्थित खालचा जो काही भाग आहे तो पण व्यवस्थित आपल्याला सरळ लाईनमध्ये मुडपवून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला सरळ 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. तसाच कपडा आपलं व्यवस्थित मुडपवून ठेवायचा आहे आणि टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स मारताना आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंचावरती टक्स येईल अशा पद्धतीने टक्स मारायचा आहे. त्यानंतर हा जो टक्स आहे कमी करत करत आपल्याला वरच्या बाजूने इथे काढून घ्यायचा आहे. इथे दोन्ही साईडचे टक्स जे आहेत आपले मारून झालेले आहेत. आता आपण बाही इथे तयार करून घेऊयात. तर बाही तयार करण्यासाठी मी इथे बाहीचा मेन फॅब्रिकचा कपडा आणि अस्तरचा कपडा दोन्ही कपडे इथे घेतलेले आहेत. तर अस्तरचा जो काही कपडा आहे आपण 2 पॅटर्न इथे कट केलेले आहेत, पण जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आपण बंद बाजूवरती कट केलेला आहे. तर त्याचे इथे मी 2 भाग करून घेतेय. हा अस्तरचा कपडा आपण ठेवलेला आहे. हा अस्तरचा कपडा आता मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर ते जॉईंट करताना कशा पद्धतीने ठेवायचं आहे, तर ही जी काही आपली अस्तरचा कपडा साईडला ठेवला आहे अशा पद्धतीने समोरासमोर ही आपल्याला ठेवायचं आहे. इथे खोलगट बाजूच्या समोर येईल अशा पद्धतीने हा कपडा ठेवलाय. सेम त्याच पद्धतीने आपल्याला अस्तरचा कपडा सुद्धा ठेवायचा आहे. आता हा कपडा जॉईंट करताना जिथे आपली ही काठाची बाजू आहे त्या बाजूच्या एकदम कडेने आपली ही शिलाई मारून जॉईंट करायचं आहे. तर आता ही शिलाई मी मारून घेतली. इथे तुम्ही पाहू शकता जी काही अस्तरावर आपण शिलाई मारली आहे तर अस्तरचा कपडा जो आहे एकदम सारखा आहे. त्यानंतर आतल्या बाजूने इथे तुम्ही पाहू शकता जी शिलाई मी इथे मारली आहे एकदम काठाच्या कडेने आपण इथे शिलाई मारून घेतली आहे. आता काठाच्या कडेने शिलाई मारून झाल्यानंतर जो आपला अस्तरकडचा कपडा आहे त्या बाजूला आपली आतली शिलाई इथे मुडपून घ्यायची आहे आणि त्या शिलाईवरती आपल्याला इथे दापटीप मारून घ्यायची आहे. आता इथे दापटीप मारून झाल्यानंतर हा जो अस्तरचा कपडा आहे आपल्याला मेन फॅब्रिकच्या खालच्या बाजूने इथे मी वळून घेतलाय आणि त्यानंतर आपल्या बरोबर परत काठाच्या कडेनेच इथे शिलाई मारून घ्यायची आहे. इथे शिलाई मारताना एकदम कडेने आपल्याला शिलाई मारायची आहे, पण दोन्ही सुद्धा म्हणजे अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा दोन्हींवर सुद्धा व्यवस्थित शिलाई मारता येईल अशा पद्धतीने हा कपडा आपल्या मशीनवरती सेट करायचा आहे. आणि आता इथे आपण दापटीप मारून झाली, वरतून शिलाई सुद्धा मारून झाली आहे. आता हा जो कपडा आहे व्यवस्थित आपल्याला सेट करायचा आहे. खालच्या बाजूने कुठेही घोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्या साईडने आपल्याला 5 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर हा कपड्यावरती शिलाई मारताना एक हात जो आहे आपला बाहीच्या कपड्यावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि व्यवस्थित शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता स्लीव्ज आपली इथे जॉईंट झालेली आहे. मागच्या साईडने तुम्ही पाहू शकता जिथे आपण ही स्लीव्ज जॉईंट केलेली आहे तर तिथे कुठल्याही प्रकारचा इथे घोळ आलेला नाही आहे. आता यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून टाकणार आहे आणि सेम याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा स्लीव्ज जी आहे ती इथे जॉईंट करून घेऊयात. ते शिलाई मारल्यानंतर तुम्ही मी ते फिनिशिंगमध्ये बाही जी आहे पाहू शकता आपली ती फिनिशिंगमध्ये बाही तयार झालेली आहे. बाही तयार झाल्यानंतर हा जो काही भाग आहे दोन्ही भाग आपले इथे खोलगट भागाच्या समोर खोलगट भाग आला पाहिजे. त्यानंतर जो काही उंच भाग आहे ते आपला समोर उंच भागच आला पाहिजे अशा पद्धतीने हे स्लीव्ज आपल्याला ठेवून बघायचे आहे. जर नसेल आलेला अशा समोराच्या समोर तर आपली बाही इथे चुकलेली आहे. त्यामुळे आपल्याला हे पॅटर्न जे आहे खोलून व्यवस्थित जॉईंट करायचे आहे. त्यानंतरच आपली बाही जी आहे ती चुकण्याची शक्यता जी आहे ती 0% असते. तर हा फ्रंट साईडचा भाग घेतलाय आणि त्याला आता आपल्याला हुक लूपची पट्टी इथे लावून घ्यायची आहे.
तर इथे हुक लूकची पट्टी लावण्यासाठी आपण इथे अस्तरच्या पट्ट्या काट करून घेतलेल्या आहेत. तर अस्तरची पट्टी आपल्याला किती घ्यायची आहे, तर साधारण आपला जो काही हुक लूकचा भाग आहे इथे तो मोजून घ्यायचा आहे. आणि तेवढं त्याच्यापेक्षा आपला अर्धा इंच जी पट्टी आहे ती अस्तरची एक्स्ट्रा कट करायची आहे. म्हणजे जरी आपली जॉईंट करताना इथे कमी जास्त झाली तरी आपण तो भाग इथे कट करून टाकू शकतो. एकदम तंतोतंत अस्तरचा भाग इथे आपल्याला कट करायचा नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही ही 2.5 ते 3 इंचाची सुद्धा कट करू शकता. तर या पट्ट्या मी कट करून घेतेय. हा जो कपडा आहे हा डबल कपडा आहे, 2 भाग इथे तुम्ही पाहू शकता. ॲट अ टाइम आपण दोन्ही पट्ट्या इथे कट करून घेतोय. तर इथे या 2 पट्ट्या आपण तयार करून घेतल्यात. आता या पट्ट्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर या पट्ट्या ज्या आहेत त्या हुक लूकच्या जॉईंट करताना आपल्याला, तर ही जी काही हुकची पट्टी आहे तर इथे मी ही पट्टी जॉईंट करते. त्याच्यासाठी ही आपण अस्ताची जी पट्टी इथे काढलेली आहे तर ती पट्टी मी इथे डबल फोल्ड करून घेतली. आता हे कॉटनचं अस्तर आहे, सहज इथे फोल्ड करून आपण घडी घातली तरी सुद्धा याला व्यवस्थित घडी इथे पडतीये. जर नसेल पडत म्हणजे जर घडी इथे पडत नसेल, उलगडत असेल तर तुम्ही त्याला एक साईडने इथे शिलाई मारून घेऊ शकता. तर इथे घडी झाली आहे. मी डायरेक्ट ही घडी जी आहे इथे कपड्यावरती ठेवून घेतली आहे. कपड्यावरती ठेवून घेतल्यानंतर फ्रंटचा जेव्हा आपण हा पार्ट कट केला होता तेव्हा तुम्ही इथे पाहिलं असेल की जेव्हा आपण हा फ्रंटचा पार्ट कट केलाय तर गळ्याच्या शेजारी आपण 5 इंचाची जागा जी आहे ती इथे एक्स्ट्रा ठेवली होती. तर इथे आपल्याला कपडा ठेवून 5 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर या पट्टीवरती मी शिलाई मारली. आता ही पट्टी मी पूर्ण इथे मुडपवून घेतली. या शिलाईवरती आपल्याला नख मारून घ्यायचा आहे आणि आता या पट्टीवरती आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे. दापटीप मारून घेतली आहे. इथे तुम्ही पट्टी पाहू शकता आपली कशा पद्धतीने तयार झाली आहे. आता ही पूर्ण तयार झालेली पट्टी संपूर्ण आपली आतल्या बाजूने आपल्याला फोल्ड करायची आहे आणि त्या पट्टीच्या आपल्याला अर्धा इंच आतमध्ये शिलाई मारायची आहे, जेणेकरून खालच्या बाजूने सुद्धा ही पट्टी जॉईंट होऊन जाणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी या पट्टीला खालच्या बाजूने इथे हात शिलाई सुद्धा असते. आता ही पट्टी जॉईंट करून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून टाकू शकतो. त्यानंतर आता आपण दुसऱ्या साईडची इथे हुक लूकची पट्टी जॉईंट करतोय. तर त्याच्या अपोजिट आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची आहे. म्हणजे हा जो फ्रंटचा पार्ट आहे तुम्ही इथे पाहू शकता मी उलटा ठेवलाय. तर ही जी काही पट्टी आहे ही आपण याला जॉईंट करायची. ही पट्टी वरच्या बाजूने मुडपणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही पट्टी आहे त्याला एका बाजूने इथे आपल्याला 5 इंचावरती ही पट्टी आपल्या आतल्या बाजूने इथे 5 इंचावरती शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्यावर पुन्हा एकदा जसं आपण अगोदर केलं होतं तसंच पुन्हा एकदा त्याला आपण दापटीप मारून घ्यायची आहे. दापटीप मारून झाल्यावर तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज जो आहे तर ही जी काही आपली पट्टी आहे शिलाई मारलेली ती इथे वरच्या बाजूने आली आहे. आता ही जी काही उरलेली पट्टी आहे आपण जॉईंट करतोय तर जी आपण शिलाई इथे मारली होती ती पट्टी आपण इथे या शिलाईवरती आणायची आहे आणि त्या शिलाईवरतीच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही जर पट्टी तुम्हाला इथे मोठी हवी असेल तर तुम्ही ही पट्टी जी आहे ती 3 इंचाची इथे काढू शकता. दोन्ही पार्ट आपल्याला सोबत इथे ठेवून घ्यायचे. हुक लूकची जी काही पट्टी आपण इथे जॉईंट केली आहे त्या दोन्ही पट्ट्या इथे सोबत ठेवून एकसारख्या आहे की नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि जर एक्स्ट्रा भरत असेल तर तेवढा कपडा आपल्या इथे कट करून टाकायचा आहे. आता हा जो पार्ट आहे आपण इथे समोरासमोर ठेवलाय. आता याच्यावरतीच आपल्याला बॅक साईडचा पार्ट ठेवायचा आहे. यानंतर हा बॅक साईडचा पार्ट जो आहे तो मी इथे अस्तरची बाजू जी आहे अस्तरच्या बाजूकडे येईल अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि इथे शोल्डरला शिलाई मारायची आहे. शोल्डरला शिलाई मारताना मी एकदम 5 इंचावरती शिलाई मारतीये. 5 इंचापेक्षा कमी मारली तरी सुद्धा चालते. तर आतल्या बाजूने जर कपड्याचे धागे निघत असतील तर ते आपल्या इथे कट करून टाकायचे आहेत आणि त्यानंतर शोल्डरला आतल्या बाजूने पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई आपल्याला डबल शिलाई मारायची आहे. आता आपण इथे स्लीव जॉईंट करतोय. तर स्लीव जी आहे ती कोणत्या साईडची आहे ती आपल्याला अगोदर चेक करून घ्यायचे. तर ही जी फ्रंटची साईड आहे ती फ्रंटच्या बाजूवरती येईल अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज इथे ठेवायची आहे.
स्लीवचा जो काही इथे सेंटर आहे त्या सेंटरला इथे एकतर नॉच मारून घ्या किंवा तुम्ही इथे चॉकने मार्किंग करून घेऊ शकता. तर मी इथे नॉच मारून घेतलाय. हा जो नॉच आहे आपल्याला शोल्डरच्या इथे शिलाईवरती ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला तुम्ही इथे ही स्लीव जॉईंट करू शकता. किंवा जर तुम्हाला जर माहिती आहे की आपली स्लीव जी आहे एकदम कमी जास्त इथे होणार नाही किंवा तुम्ही चेक सुद्धा इथे करून घेऊ शकता आणि ही जी स्लीव्ज आहे तुम्ही एकदम टोकापासून इथे जॉईंट करायला सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीने तर आता आपण शोल्डर पासून एक स्लीव जॉईंट करून पाहूयात आणि त्यानंतर दुसरी जी स्लीव्ज आहे ती अखंड जॉईंट करून पाहूयात. तर आता ही जॉईंट करताना जो नॉच आपण इथे मारलाय तो बरोबर आपल्या शोल्डरच्या इथे शिलाईवरती येईल. अशा पद्धतीने ही स्लीव्ज आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि एका बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर पासून आपल्याला दुसऱ्या बाजूने इथे शिलाई मारायची आहे. एका साईडने शिलाई मारून झाली, मी दुसऱ्या साईडने इथे शिलाई मारतीये. तर इथे दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्टार्टिंग पासून इथे शिलाईला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने जर जॉईंट केली ना तर शक्यतो जरी आपली बाही कमी जास्त इथे होत असेल तर पुन्हा पुन्हा उसवण्याची इथे गरज पडत नाही. आणि जरी भाग आपल्याला इथे उसवावा लागला किंवा कमी जरी पडला तर आपण अशा पद्धतीने याला जॉईंट सुद्धा सहज देऊ शकतो. दुसरी स्लीव्ज घेतली आहे. दुसऱ्या स्लीव्जला पण सेम आपण इथे सेंटरला नॉच मारून घ्यायचं आहे. सेंटरला नॉच मारल्यानंतर आता आपण इथे स्टार्टिंग पासून ही स्लीव जॉईंट करून दाखवते कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे. तर जॉईंट करताना काय करायचं आहे, हा जो नॉच आपण इथे मारलाय तो नॉच आपल्या शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे ते इथे मोजून घ्यायचं आहे. बरोबर इथे व्यवस्थित टोकाला इथे आलं की तिथे आपल्याला जॉईंट करायला सुरुवात करायची आहे. असं मोजलं की आपली स्लीव जी आहे ते कमी जास्त होते की नाही ते आपल्याला व्यवस्थित समजतं. तर ही जरी आपण अखंड जॉईंट केली तुम्ही इथे बाही पाहू शकता. कुठेच आपली इथे बाही जी आहे इथे पाव इंच सुद्धा इथे कमी जास्त झालेली नाहीये. एकदम प्रॉपर आपली स्लीव जी आहे ती जॉईंट होते. तर याला मी आता डबल टिक मारून घेतेय. आता हा पूर्ण पॅटर्न आपला झालेला आहे. याला आता आपण पायपिंग करून घेऊयात. तर पायपिंग करण्यासाठी ज्या आपल्या मेन फॅब्रिकच्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. तर त्या पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्या इथे तिरक्या कापून घ्यायच्या आहेत. तर आता या क्रॉस पट्ट्या ज्या आहेत ते मी इथे काढून घेतल्यात. या पट्ट्या आता आपण एकमेकांना इथे जॉईंट करून घेऊयात. पट्ट्या जॉईंट करताना कपड्याचा उलट सुलट भाग जो आहे तो आपला चेक करून घ्यायचा आहे आणि जिथे आपला हा तिरका भाग येते त्या तिरक्या भागाला हा जो काही तिरका भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा. इथे पट्टी जी आहे मी इथे जॉईंट करून घेतली आहे. सेम त्याच पद्धतीने पुढची सुद्धा पट्टी आपण जॉईंट करून घेऊया. आता आपण पायपिंग करायला सुरुवात करतोय. तर त्याच्यासाठी आपण जो काही पॅटर्न इथे तयार करून घेतलेला आहे तो ब्लाऊज मी इथे घेतलाय. आता इथे आपण ब्लाऊजला पायपिंग लावायला सुरुवात करतोय. पायपिंग लावताना आपला जी काही आपली शिलाईची बाजू आहे ती आतल्या बाजूने जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अगोदर तो भाग आपल्याला चेक करायचा आहे आणि त्यानंतर फ्रंट पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर फ्रंटच्या भागाला आपण सुरुवात करताना इथे मी अर्धा इंच कपडा जो आहे इथे बाहेर ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर या कपड्याला मी इथे घडी मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर हा जो कपडा आहे तो मी इथल्या आतल्या बाजूला इथे फोल्ड करून घेते. म्हणजे जो काही आपला इथे सरळ भाग आहे तिथे आपला ओपन भाग न येता तो भाग आपला इथे पॅक होऊन जातो. तर आता मी इथे पाव इंचावरती संपूर्ण भागाला शिलाई मारून घेतेय. तर आता इथे पूर्ण पट्टी जी आहे ती मी जॉईंट करून घेतली आहे. पट्टी जॉईंट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हा जो काही कपडा आहे तुम्ही इथे अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर तो कपडा आपला पुन्हा एकदा आतमध्ये असा फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे व्यवस्थित आपली शिलाई मारून हा जो कपडा आहे तो आपल्याला लॉक करून घ्यायचा आहे. आता हा कपडा लॉक झाल्यानंतर हा जो काही कपडा आहे आपला एक्स्ट्राचा तो आपण इथे कट करून टाकणार आहोत. तर तो कपडा आपला अशा पद्धतीने कट करायचा आहे की आपली पायपिंग जी आहे म्हणजेच गोट जो आहे तो एकदम एकसारखा येईल. आता कपडा कट करून झाल्यानंतर जिथे आपल्या इथे गोल आकार येणार आहे म्हणजे बॅक साईडच्या गळ्याला असेल, शोल्डर जवळ असेल किंवा पुढच्या गळ्याला असेल तर तिथे आपल्या गळ्याला नॉच मारून घ्यायचे. म्हणजे जेव्हा आपण याला पायपिंग करणार आहे तर तिथे तो कपडा जो आहे इथे उभा राहणार नाही आणि पलटणार सुद्धा नाही. तर इथे मी याला नॉच मारून घेतले. शोल्डरच्या ठिकाणी सुद्धा जिथे जाड होतो तो भाग तो आपल्या इथे कट करून टाकायचा आहे.
कारण शोल्डर जे आहे आपण इथे डबल पलटवलेली आहे. इथे संपूर्ण पायपिंग जी आहे ती मी शिलाई मारतीये. तर शिलाई मारताना आपला अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे की हा जो काही कपडा आपण उलटवल्यानंतर जो आपण पायपिंग करताना म्हणजे पायपिंगची पट्टी जॉईंट करताना जी इथे हा खोलगट भाग दिसतो त्या खोलगट भागामध्ये आपल्या पायपिंगची शिलाई मारायची आहे. तर चला आपण ही शिलाई मारून घेऊयात. तर इथे संपूर्ण गळ्याला मी इथे पायपिंग जे आहे ते करून घेतीये. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी शिलाईची माहिती आहे ते एकदम सोप्या शब्दामध्ये समजेल अशा भाषेमध्ये आपण दाखवलेली आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सोबत शेअर सुद्धा करा. तर इथे संपूर्ण पायपिंग जी आहे ती आपली तयार करून झालेली आहे. आता आपण इथे फिटिंगचा भाग पाहत आहोत. तर इथे आपण हा पूर्ण भाग बाहीच्या टोकापासून ते सेंटरपर्यंत हा पूर्ण भाग जो आहे व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे. जर कमी जास्त असेल तर तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. तर इथे हा संपूर्ण भाग जो आहे एकसारखा आहे, सारखाच आहे. तर इथे मी पूर्ण भाग जो आहे इथे सुलट करून घेतलाय आणि त्याला इथे शिलाई मारून घेतेय. आता ही शिलाई मारताना जो काही दंडगेराचा भाग आहे तो बरोबर एकावर एक येईल अशा पद्धतीने ही आपल्याला शिलाई मारायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल, स्लीव जवळ काही कपडा असेल तर तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. बरेचदा इथे कपड्याचे सुद्धा धागे निघतात, त्याच्यामुळे मी हे एक साईड जे आहे ते आपलं व्यवस्थित कट करून टाकायची, म्हणजे जे काही धागे निघाले असतात तर तो भाग इथे निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपला अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडने. तर मी इथे हा दंडगेराचा भाग जॉईंट करून घेतला आणि याला शिलाई मारून घेऊयात. इथे आता हा भाग जॉईंट करून घेतलाय. आता हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता इथे खालच्या भागाला, फ्रंटच्या भागाला, बॅक साईडच्या भागाला, खालच्या बाजूला आपण कुठेच इथे पट्टी लावलेली नाही आणि मुडापलेला सुद्धा नाही आहे. तर या साईडला आपल्याला पट्टी जॉईंट करायची आहे. तर पट्टी जॉईंट करण्यासाठी आपल्याला अस्तरचा जो काही भाग आहे त्या अस्तरची आपल्याला 1.5 ते 2 इंचाची इथे पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ती पट्टी आपल्या एकमेकांना जॉईंट करून याला जॉईंट करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे अगोदर अस्तरची पट्टी जी आहे ती कट करून घेतेय. तर आता ही पट्टी कट करण्याच्या अगोदर तुम्ही जो काही कमरेचा भाग आहे तो इथे मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तेवढ्या इंचाची ही पट्टी आपल्याला कट करायची आहे. तर या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला इथे क्रॉस कटिंग न करता सरळ कट करायच्या आहेत. आता या पट्ट्या आपल्या एकमेकांना सगळ्या जॉईंट करून घ्यायच्या आहेत. पट्ट्या जॉईंट करून आपल्याला बरोबर पट्टी जी आहे ती कमरे एवढी पट्टी जी आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता ही जी पट्टी आपण इथे तयार करून घेतली आहे तर ती पट्टी आपल्याला एकसारखी कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतल्या बाजूने आपल्याला
ही जी पट्टी आहे 5 इंच अशा पद्धतीने मुडपवून शिलाई मारून घ्यायची आहे. त्याला शिलाई मारून झाली आहे. आता ही जी पट्टी आपल्या खालच्या बाजूने लावायची आहे. तर खालच्या बाजूने लावताना अर्धा इंच पट्टी जी आहे आपण बाहेर ठेवलेली आहे, खालच्या बाजूने मुडपून घ्यायची आणि संपूर्ण पट्टी जी आहे ती आपल्याला अर्धा इंचावरती जॉईंट करून घ्यायची आहे. यानंतर या पट्टीला आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आता दाबटीप मारून झाली आहे. ही पूर्ण पट्टी आपल्या आतमधल्या बाजूने ती फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावरती पुन्हा आपल्याला अर्धा ते 1 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढून टाकायची आहे आणि इथे हात शिलाई करायची आहे. आता ही पट्टी जी आहे आपली जॉईंट झाली आहे. आता हा पूर्ण भाग आपला उलटवून घ्यायचा आहे आणि फिटिंगचं माप टाकून आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगची. तर आता या संपूर्ण ब्लाऊजला मी फिटिंगची जी आहे 4-4 शिलाई इथे मारून घेतलेली आहे. तर इथे आपला ब्लाऊज जो आहे इथे पूर्ण जो आहे शिवून रेडी झालेला आहे. तर इथे हा संपूर्ण ब्लाऊज जो आहे तुम्हाला इथं उलटा करून दाखवते. तुम्ही ते ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता. खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि ब्लाऊज जो आहे तो आपला इथे पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.